नमस्कार मित्रांनो, मी आहे केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, आपण सगळ्यांनीच टॉम अँड जेरीचं कार्टून पाहिलेलं असतं. आपल्या सगळ्यांचं ते फेवरेट कार्टून आहे, आबालवृद्ध सर्वांचं. या कार्टूनची सुरुवात 1940ला झाली. हॅना आणि बार्बरा या जोडगोळीनी 1940ला या टॉम आणि जेरी, टॉम द कॅट आणि जेरी द माऊस या कॅरेक्टरला सुरुवात केली. हे कार्टून सुरू झालं आणि बघता बघता टॉम आणि जेरीची प्रसिद्धी विश्वव्यापी झाली. आज आता 2023 साल संपत आलेलं आहे, तरीही टॉम अँड जेरी कार्टून्सचे व्ह्यूज हे बिलकुल कमी नाही आहेत. मित्रांनो, हे टॉम आणि जेरीचं कार्टून मला या सेंटर स्पॉटच्या आपल्या चॅनलवरती आठवण्याचं कारण नेमकं काय, आणि ते आजच का आठवावं, याच्या मागचं एक कारण आहे मित्रांनो. ह्या कार्टूनच्याकडे सुद्धा मी केवळ मनोरंजन म्हणून बघत नाही आत्ता तरी. तुम्हाला माहिती असेल, टॉम अँड जेरीमध्ये एक कुत्राही असतो, त्याचं नाव असतं स्पाईक. तो बुलडॉग असतो. या स्पाईकच्या संदर्भातून जेव्हा जेव्हा टॉम आणि जेरी हे जेव्हा धमाल उडवतात, त्यावेळचा किस्सा तुम्ही थोडासा नीट बघा. नीट अशासाठी बघा, तुम्ही जेव्हा ते प्रकरण नीट बघाल, हे ट्रायंगल जेव्हा तो चेक कराल तुम्ही, हा जो एक विचित्र असा त्रिकोण आहे, टॉम, जेरी आणि स्पाईक, त्यावेळी तुम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारणातला एक रहस्य भेद होईल. एका रहस्याचा उलगडा होईल तुम्हाला. येस मित्रांनो, अशाच एका स्ट्रॅटेजिक ट्रायंगलचं आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत आजच्या या एपिसोडमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि हे करण्यासाठी मी टॉम, जेरी आणि तो स्पाईक यांच्या लव्ह हेट रिलेशन किंवा हेट रिलेशन, त्याला तुम्ही काहीही नाव द्या, तो जो एक वेगळा ट्रायंगल आहे तो तुम्हाला नीट स्पष्ट करून सांगेन. अनेक इक्वेशन्स तुमच्या डोक्यातनं क्लिअर व्हायला लागतील किंवा त्याचा उलगडा व्हायला लागेल. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की टॉमच्यासाठी जो खेळ आहे तो जेरीच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. कारण जरी हे खरं असलं की अंतिमतः टॉम आणि जेरी हे चांगले मित्रच असतात, असं काही एपिसोड्समधून दाखवलेलं आहे, तो भाग आपण तात्पुरता दूर ठेवूया. पण जनरली मांजर आणि उंदीर यांचं रिलेशन नेमकं कसं असतं, तर जो मांजराच्यासाठी खेळ असतो तो उंदराच्या जीवावर बेतणारा असतो. त्याच्यामुळे मांजर चेस करतोय, पाठलाग करतोय, आणि उंदीर पळतोय जीवाच्या आकांताने. ही ती बेसिक थीम आहे टॉम अँड जेरीची. पण अर्थात या सगळ्या कार्टूनमध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर जेरी इज ऑलवेज अ विनर. जेरी नेहमी जिंकतो, कारण त्याला हिरो दाखवलेला आहे. टॉम थोडासा विलनिश दाखवलेला आहे. तर मित्रांनो, या टॉम अँड जेरीच्या कार्टून्समध्ये काही एपिसोड्समध्ये स्पाईकही दाखवलेला आहे. हा जो स्पाईक नावाचा जो कुत्रा आहे तो या जेरीचा मित्र दाखवलेला आहे. आणि जेव्हा आणि आपल्याला माहिती आहे कुत्रं आणि मांजर यांचं रिलेशन काय असतं. काही आपल्याला युट्यूबवरचे शॉर्ट्स असे मिळतील, काही व्हिडिओज असे मिळतील की ज्याच्यात कुत्रा आणि मांजर यांच्यात बिलकुल भांडण नाही आणि अतिशय कसे प्रेमाने गुण्यागोविंदांनी नांदत आहेत. पण तरी सुद्धा जनरली असं समजलं जातं की मांजर आणि कुत्रे यांचं पटत नाही. तर हा जो जेरी आहे तो अतिशय चाणाक्षपणे जेव्हा त्याच्या जीवावर काही बेततं त्यावेळेला तो या स्पाईकची मदत घेतो. क्वचित कित्येक प्रसंगात तर तो स्वतःच स्पाईकला उचकवतो. स्पाईकचं लक्ष नसताना स्पाईकला राग येईल असं वर्तन स्वतः जेरीच करतो, पण अशा शिताफीनी करतो की त्याचा सगळा ब्लेम यावा, ते सगळ्याचं खापर फुटावं ते टॉमवरती. अशा पद्धतीने जेरी काही काड्या करतो आणि ज्यामुळे तो स्पाईक खवळतो. मुळातच जेरी हा स्पाईकच्या गुड बुक्समध्ये असल्यामुळे आणि टॉम हा स्पाईकच्या डोक्यात जात असल्यामुळे जरा काही खुट्ट झालं, जरा काही स्पाईकच्या विरोधात झालं की तो स्पाईक हा
टॉमची वाट लावतो, शब्दशः वाट लावतो, ज्यामुळे जेरी गालातल्या गालात हसतो. हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे मी विस्ताराने अशासाठी सांगतोय, तुम्हाला आता लक्षात येतील काही काही गोष्टी. सध्या चालू जागतिक राजकारणाच्या विषयी तर मी सांगीनच, पण मित्रांनो जागतिक इतिहासातले सुद्धा तुम्हाला काही संदर्भ देईन की कशा पद्धतीने हे इक्वेशन काम करतं, टॉम, जेरी आणि स्पाईकचं. मित्रांनो, तुम्हाला मी थोडंसं इतिहासात घेऊन जाईन अशासाठी, कारण सुरुवात खरं तर फार मागे सुद्धा जाता येईल, पण लक्षात यावं, फार मागे जायला नको, म्हणून आपण त्यातल्या त्यात जवळच्या इतिहासापाशी जाऊ. आजपासून साधारणपणे 70-80 वर्षांपूर्वी, 80-90 वर्ष. ठीक आहे. पहिलं दुसरं महायुद्ध त्याच्यामधला पिरियड आहे. मित्रांनो, लेनिननी रशियामध्ये क्रांती केली. ही क्रांती काही अशीच अचानक झालेली नव्हती, हे एक लक्षात घ्यायला पाहिजे. ज्याला आपण कम्युनिस्ट राज्यक्रांती म्हणतो, 1917 साली झाली, ती काय अशीच सहज नाही क्रांती झाली. तोपर्यंत तिथे झारशाही होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लेनिननी केलेल्या राज्यक्रांतीविषयी पण सगळ्यांना माहिती आहे. परंतु फार थोड्या लोकांना हे माहिती असतं की लेनिननी ती क्रांती करण्यापूर्वी जवळजवळ 10-12 वर्ष तो लंडन इथे स्थायिक होता. राजाश्रय त्यांनी घेतलेला होता म्हणा, किंवा चोरी छुपे राहत होता असं म्हणा, त्याला नाव तुम्ही काहीही द्या. पण जसं नेहमी होतं तसं साधारणपणे पॅरिस आणि लंडन या ठिकाणी जगभराचे हे वेगवेगळे मायग्रेटेड लोक, स्थलांतरित लोक राहत असतात. खास करून राजकीय कारणासाठी आश्रय घेतलेले असे लोक राहत असतात, आणि ज्यांना राजाश्रय तिथल्या तिथल्या गुप्तचर विभागाने दिलेला असतो. लंडनमध्ये अशा पद्धतीने एकेकाळी कार्ल मार्क्सला, जो जर्मनीतून पळून गेलेला होता, त्याला राजाश्रय देण्याचं काम ब्रिटिश MI6 का MI5 वॉटेवर, ते जे काही ब्रिटिश गुप्तहेर, त्यांनी कार्ल मार्क्सला संरक्षण दिलेलं होतं. नंतर लेनिनला सुद्धा त्यांनी संरक्षण दिलं. मग आपण असा अर्थ काढू शकतो का की झारची सत्ता, झारची जी राजवट आहे आणि त्याचं जे एम्पायर आहे, वाढत चाललेलं त्याचं जे साम्राज्य होतं, त्या वाढत चाललेल्या साम्राज्याला अटकाव घालण्यासाठी म्हणून, त्याला पायबंद घालण्यासाठी म्हणून, त्या झारिस्ट रशियाच्या पोटातच एक भूछाल उडवून द्यायचा, त्याच्या पोटातच एक सुरुंग फोडायचा, किंवा झारिस्ट रशियाचा पायाच हादरवून सोडायचा, अशा काही कारणासाठी म्हणून ब्रिटिश गुप्तचर विभागाने किंवा ब्रिटिश धोरणकर्त्यांनी मुद्दामूनच लेनिनचा काही एक वापर करून घेतला का? लेनिन आणि तत्सम जे झारिस्ट रशियाच्या विरोधातले, झारशाहीच्या विरोधातले जे होते तत्व रशियाच्या अंतर्गतची, त्यांना खतपाणी घालण्याचं काम केलं का? आपल्याला माहीत नाही. त्यासाठीचा काही ठोस पुरावा उपलब्ध नाही आहे. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये तुम्ही जरी खंगाळून बघितलं तरी तशा अर्थाचं तुम्हाला थेटपणे काही सापडणार नाही. पण मित्रांनो, आपल्याला दोन जे फॅक्ट्स असतात त्याच्यामधले दुवे आपल्याला शोधायचे असतात की काय झालेलं असू शकेल, काय डायनॅमिक्स असतील नेमके. कारण या गोष्टींकडे कोणीच विशेष गांभीर्याने बघत नाही की लेनिन जर लंडनमध्ये होता तर तो तिथे काय करत होता, आणि इतका मोठा स्टे का बरं, याचा कोणीतरी खोलात जाऊन अभ्यास करायला पाहिजे. आणि मग लेनिननी जी राज्यक्रांती केली, लेनिननी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी जी ती राज्यक्रांती झारिस्ट रशिया उलथवून टाकून त्या ठिकाणी USSR, सोव्हिएट रशियाची स्थापना केली. हे केल्यामुळे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली काही मदत ब्रिटिशांना झाली का? तर येस, मर्यादित अर्थाने मदत झाली. कारण मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं, एक काळ होता पहिल्या महायुद्धाच्याही आधीचा की ज्या काळामध्ये ग्रेट गेम चालू होतं, आणि त्याचं थिएटर युरोप नव्हतं, त्याचं थिएटर एशिया होतं. ग्रेट गेम म्हणजे काय, तर भारतीय उपखंडात त्या काळी ब्रिटिशांची सत्ता होती, ब्रिटिश राज होतं, आणि त्याच्यावर हिमालयाच्या पलीकडे झारिस्ट रशियाचं साम्राज्य होतं. त्या दरम्यान
आज जे आपल्याला वेगवेगळे 5-6 जे देश दिसतात, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ज्याला थोडक्यात आणि शेजारी ईस्ट तुर्कस्तान, पूर्वीचा ईस्ट तुर्कस्तान आणि आताचा झिंजियांग प्रॉव्हिन्स, जो तिबेटच्या डोक्यावर आहे, चीननी गिळंकृत केलेला आहे. हे जे देश आहेत, ह्या देशांचा पट्टा, आणि ते देश नव्हते तेव्हा, तर ते एक एक करत सोव्हिएट रशियानी अंकित करत नेलेले होते. आणि तो अफगाणिस्तानच्या दारावर येऊन ठेपलेला होता, सोव्हिएट रशिया, झारिस्ट रशिया. त्यामुळे एकंदरीत झारिस्ट रशियाचं एशियातली बॉर्डर आणि भारतीय उपखंडातली ब्रिटिश राजची बॉर्डर ही एकमेकांना जवळपास भिडलेली होती. दोघेही एकमेकांच्या विरुद्ध गुप्तचरांचा वापर करत होते, याचे उल्लेख आहेत. आणि त्या दोघांच्यामध्ये ग्रेट गेम चालू होतं. ग्रेट गेम हे एक अशा पद्धतीचं ते युद्ध नव्हतं, थेट युद्ध अजिबात नव्हतं ते, पण ते दोन मोठ्या सत्तांच्या मधला तो एक पुसटसा संघर्ष मात्र नक्की होता. आणि त्यामुळे अशा त्या शेजार मोठा तगडा शेजाऱ्याचा पाया हदरवून सोडण्यासाठीच जणू काही लेनिनला खतपाणी घातलं का ब्रिटिशांनी, तर येस, मर्यादित अर्थाने तो उद्देश होता. पण कदाचित जसं अयातोल्ला खोमेनीला दोस्त राष्ट्रांनी म्हणजे फ्रान्सनी आणि इतर सर्व दोस्त राष्ट्रांनी पोसलं, त्याला मोठं केलं, आणि मग पर्शिया होता पूर्वी, त्या पर्शियामध्ये राज्यक्रांती घडवण्याच्यासाठी, इस्लामिक क्रांती घडवण्याच्यासाठी त्या अयातोल्ला खोमेनीचा उपयोग करून घेतला. आणि नंतर त्या खोमेनीनी काय केलं, तर अयातोल्ला खोमेनीनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणची निर्मिती केली. आणि तिथे मात्र मग तो जेव्हा एस्टॅब्लिश झाला तेव्हा तो नाकापेक्षा नथ जड झाला. ज्या दोस्त राष्ट्रांनी, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, अशा ज्या देशांनी त्याला पोचलं, त्याच देशांच्या विरोधात गेला हा खोमेनी. आणि अजूनही त्याची जी सगळी पिलावळ आहे पुढची, खोमेनी गेला पण खामेनी आला, त्या सगळ्यांनी अजूनही अमेरिका विरोधी आणि युरोप विरोधी असा स्टँड घेतलेला आहे आजतागायत. साधारण तसंच काहीसं हे त्या लेनिनच्या बाबतीतही घडलं असं म्हणावं लागेल. कारण लेनिननी सोव्हिएट रशिया संघराज्याची निर्मिती केली, USSRची, आणि त्यानंतर तो ब्रिटिशांना मदतगार होईल असं काहीच त्यांनी पुढे वर्तन केलं नाही. उलट जे ही कॅपिटॅलिस्ट म्हणून जी किंवा भांडवलदार वर्गाची, भांडवलशाहीची जी काही जे काही देश आहेत, अशांच्या विरुद्ध त्यांनी कॉमिन्टर्नची स्थापना केली, म्हणजे कम्युनिस्ट इंटरनॅशनल संघटनेची. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, करायला गेलो एक झालं भलतंच असं काहीसं ब्रिटिशांचं झालं. आणि मात्र तरी सुद्धा या स्ट्रॅटेजीचा उपयोग लिमिटेड अर्थाने होतो हे त्यांना लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही थेट लढू शकत नाही जेव्हा तुमच्या शत्रूशी. समजा तुम्ही जेरी आहात आणि तुम्ही थेटपणे टॉमचा मुकाबला करू शकत नाही, किंवा करू शकता पण तुम्हाला गॅरंटी आहे की जर तुम्ही थेटपणे टॉमशी जर लढत घेतली, टॉमची जर तुम्ही फाईट केली, तर तुमची शक्ती बऱ्यापैकी खर्च होणार आहे, तुमच्या जीवावरही बेतू शकतं, किंवा समजा जरी तुम्ही जिंकलात तरी तुमची शक्ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. हे जेव्हा तुम्हाला माहीत पडतं तेव्हा तुम्ही काय करता, तेव्हा तुम्ही एक असा स्पाईक शोधता, एक असा कुत्रा की जो तुमची लढाई लढेल तुमच्या वतीने. क्रेडिट कुणाला मिळणार आहे, किंवा क्रेडिट भले त्या स्पाईकला मिळेल, पण तुमचा जो शत्रू आहे त्याचा परस्पर काटा काढला जाणार आहे. ही एक खूप मोठी अचीवमेंट होते. हे करण्यामध्ये काय होतं, त्या स्पाईकला काही इजा होईल का? होऊ शकते, येस, होऊ शकते. म्हणजे कार्टूनमध्ये जरी स्पाईकला काही ओरखडा जरी उमटत नसला तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये मात्र हे जे भाडोत्री कुत्रे जे असतात, ज्यांचा वापर करून घेतला जातो, आयदर त्यांचा वापर करून फेकून तरी दिलं जातं, किंवा शत्रूकडून परस्पर त्यांचा काटा काढला जातो. असं टाइम अँड अगेन होत आलेलं आहे इतिहासामध्ये. म्हणून मी तुम्हाला लेनिनचं उदाहरण दिलं आणि ते ग्रेट गेमचं उदाहरण दिलं. पण जसं मगाशी मी म्हटलं, करायला गेलो एक झालं भलतंच त्या पद्धतीने, तर झारिस्ट रशिया परवडला, इतकं ते भयंकर कम्युनिस्ट प्रकरण होऊन बसलं. म्हणजे सोव्हिएट संघराज्य हे त्यांनी झारिस्ट रशियाचा जो काही जी काही व्याप्ती होती तिथपर्यंत त्यांनी त्यांचा कम्युनिस्ट सरकार, त्यांची सत्ता ती प्रस्थापित केली. इतकंच नाही, लेनिननी ती सत्ता बळकट सुद्धा केली. म्हणजे झार गेला
आणि कम्युनिस्ट सत्ताधीश हुकुमशहा आला, इतकाच काय तो फरक पडला. त्यांच्या अंतर्गत अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, ते मान्य. भांडवलदार वर्ग आणि तो कामगार वर्ग त्या अंतर्गत डायनामिक्स मध्ये नको जायला. पण आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणून जर विचार केला तर रशियामध्ये फक्त काय झालं, झारची हुकुमशाही, झारची राजसत्ता गेली आणि त्या ठिकाणी कम्युनिस्टांची हुकुमशाही आली, इतकाच काय तो फरक. आणि अगदी लेनिनच्या काळामध्ये सुद्धा ती हुकुमशाही होती. लेनिन गेल्यानंतर तर स्टॅलिन सारखा कर्दन काळ हुकुमशहा आला. असो, पॉइंट हा की हे जे सोव्हिएट संघराज्य जे होतं, USSR, ते देखील तसंच विस्तारवादी होतं जसं झारचं साम्राज्य विस्तारवादी होतं. त्यामुळे मग दुसरं प्रकरण निर्माण झालं. म्हणजे पहिल्यांदा झारिस्ट रशियाला आवरण्यासाठी त्यांनी जसा लेनिन पोचला, लेनिन नावाचा स्पाइक द डॉग हा जसा पोचला या जेरीनी, जेरी हा तो ब्रिटिश आहे असं आपण समजूया, ब्रिटिश संघराज्य काय, ब्रिटिश सत्ता हे म्हणजे जेरी आहे. आणि झारिस्ट रशिया हे काय होतं, टॉम. त्या टॉमचा काटा काढण्यासाठी लेनिन द डॉग, लेनिन द स्पाइक डॉग याचा वापर करून घेतला आणि तो स्पाइकच पुढे एक मोठा टॉम बनला हे म्हणायला पाहिजे. तर अशा त्या USSRला थोपवायचं कसं, USSRचं होत असलेलं एक्सपान्शन, त्यांचा जो विस्तार आहे तो रोखायचा कसा. मग यावेळेला ब्रिटन, अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्र, जी की भांडवलदार राष्ट्र होती, ज्यांच्या विरोधात सोव्हिएट संघराज्य जोमानी कामाला लागलेलं होतं. म्हणजे अगदी गुप्तचर विभाग असतील, त्यांचं आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या वरचं जे डिपार्टमेंट असतं परराष्ट्र विभागाचं, तो विभाग असेल किंवा अगदी त्यांचं सैन्य असेल, अनेक पातळ्यांवरून आणि प्रोपगंडा सुद्धा, अशा अनेक पातळ्यांवरून आक्रमक हल्ले सुरू झाले सोव्हिएट संघराज्याच्याकडनं. कम्युनिस्टांचं आक्रमण, ग्लोबल आक्रमण, खास करून युरोप आणि अमेरिकेमध्ये वैचारिक लेव्हलला सुद्धा ते होतं. हे आक्रमण सुरू झालं भांडवलशाहीच्या विरुद्ध आणि पर्यायी भांडवलशाही देशांच्या विरुद्ध. साहजिकच हे ब्रिटन आणि अमेरिका यांच्या विरुद्धचा सुद्धा हा संघर्ष होता. अशा परिस्थितीत या नव्या टॉमला रोखायचं कसं, तर ब्रिटननी एक आयडिया केली. ब्रिटन आणि अमेरिका, खरं तर खास करून अमेरिकाच, काही अंशी ब्रिटन सुद्धा. येस मित्रांनो, चर्चिल हा ब्रिटनमध्ये सत्तेत येईपर्यंत US आणि ब्रिटन यांनी चलाखीनी एक काम केलं. आज मी आता जे तुम्हाला सांगेन ते कदाचित तुम्हाला धक्कादायक वाटेल, पण त्या संदर्भात पुरावे जरी कमी असले तरी तुम्ही नीट माहिती काढा, तुम्हाला याच्यातनं काही गोष्टी लक्षात येतील. केवळ स्वतःच्या फायद्यासाठी, तात्पुरत्या फायद्यासाठी, लॉंग लास्टिंग फायद्यासाठी नाही, तात्पुरत्या फायद्यासाठी. आणि कुठल्या अर्थाने की कम्युनिझमचा वाढत चाललेला जो प्रसार आहे, खास करून रशियन कम्युनिस्ट, USSRचं जे एक्सपान्शन आहे, ग्लोबल एक्सपान्शन, तेव्हाचं सांगतो ना मी. पहिलं महायुद्ध संपलंय, दुसरं महायुद्ध अजून सुरू व्हायचंय, त्या मधल्या फेजला इंटरवॉर पिरियड म्हणतात. त्या इंटरवॉर पिरियडमध्ये हे जे कम्युनिस्टांचं ग्लोबल आक्रमण जे चाललेलं होतं, खास करून युरोपमध्ये होत असलेलं, ते थोपवण्यासाठी, ती लाट अडवण्यासाठी मध्ये एक बांध घातला गेला पाहिजे. जर्मनीच्या रूपाने एक बांध घातला गेला पाहिजे अशी जाणीव दोस्त राष्ट्रांना झाली. आणि ह्यातूनच त्यांनी जर्मन राष्ट्रवादाला खतपाणी घालायला सुरुवात केली, ज्याचं पर्यवसान पुढे हिटलरच्या रूपाने झालं. आणि म्हणून तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये हिटलरला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी काही फंडिंग होत होती ती कुणाकडून होत होती, भांडवलदार वर्गाच्याच कडून होत होती. आणि त्यावेळेला तर जर्मनीमध्ये पैसा फार जास्त नव्हता सुद्धा. खरं तर जगभरातच मंदीचं वातावरण होतं. 1929 साली ग्रेट डिप्रेशन पिरियड आलेलं होतं. असं असताना कधीही नाझी पार्टीला आणि हिटलरला पैसा कधी कमी पडला नाही तिथल्या निवडणुका लढवायला, जर्मनीतल्या निवडणुका लढवायला. हा पैसा त्यांना कुठून येत होता, नीट माहिती काढा. इतकंच नाही, 33 साली ज्या वेळेला हिटलर सत्तेत आला जर्मनीच्या, तो चॅन्सलर बनला, त्या काळी जर्मनी आणि अमेरिका यांचे रिलेशन्स अतिशय छान होते. येस मित्रांनो, जर्मनीमध्ये ज्या वेळेला हिटलरनी त्याची एकछत्री राजवट निर्माण करायला सुरुवात केली, त्याही वेळेला फारसा काही प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे ब्रिटन आणि जर्मनीचे संबंध अगदी दुरावले वगैरे असंही झालं नाही. अमेरिका आणि हिटलर
यांचे संबंध ताणले गेले, असंही झालं नाही. उलट हिटलरचा वापर करून घ्यायला सुरुवात करण्यात आली. म्हणजे काय, हिटलरचा जो नॅशनलिझम आहे, हिटलरचा जो राष्ट्रवाद आहे, आणि हिटलर हा अप्रत्यक्षपणे भांडवलदार वर्ग असेल आणि सांस्कृतिक जो वारसा, जर्मनीचा जो सांस्कृतिक वारसा होता तो ख्रिस्ती होता, खास करून ख्रिस्ती वारसा, आणि कमी जास्त फरकाने संबंध युरोप हा ख्रिस्ती वारसा सांगत होता. आणि आपल्याला माहितीये कम्युनिझमच्या साठी धर्म ही अफूची गोळी असते. त्यामुळे साहजिकच हिटलरच्या रूपाने ब्रिटन, अमेरिका यासारख्या जेरींना एक स्पाइक द डॉग सापडलेला होता. आणि म्हणून अशा या स्पाइक द डॉगला भरपूर मोठ्या प्रमाणात खत पाणी घालण्याचं काम ब्रिटन आणि अमेरिका या जेरींनी केलं. कोणाच्या विरुद्ध? तर टॉम द USSR यांच्या विरुद्ध. साहजिकच म्हणूनच तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही माइन काम्फ जर नीट वाचलत तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल ॲडॉल्फ हिटलरनी त्याच्या स्वतःच्या ऑटोबायोग्राफीमध्ये ब्रिटन आणि अमेरिका यांच्या विरुद्ध फारसं काही जास्त भयंकर असं लिहिलेलं नाहीये. हे खरं आहे की त्यांनी जूनच्या विरुद्ध बरंच काय 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 लिहिलेलं आहे, अगदी खरं आहे, मान्य. पण जूनच्या इतकंच त्यांनी हिटलरनी कम्युनिझमला सुद्धा नावं ठेवलेली आहेत, त्यांनी रशियाला सुद्धा नावं ठेवलेली आहेत, मोठ्या प्रमाणात शिव्या घातलेल्या आहेत. कारण त्याच्यासाठी नंबर 1चा शत्रू जो देशांतर्गत होता आणि युरोपमधला, तो म्हणजे जसा ज्यू होता, तसाच मोठा त्याच्या राष्ट्राचा शत्रू जर कुठला होता तर तो होता रशियन कम्युनिझम. हे आपण विसरता कामा नये मित्रांनो. आणि म्हणून जो जो रशियाचा आणि रशियन कम्युनिझमचा शत्रू, तो आपला मित्र, या नात्याने ब्रिटन आणि अमेरिका यांनी हिटलरला मोठा केलं. आणि म्हणूनच मित्रांनो, नेव्हिल चेंबरलेननी सुरुवातीच्या काळामध्ये झेकोस्लोवाकियासारखे देश जेव्हा हिटलरनी गिळंकृत केले, किंवा हिटलरनी जेव्हा ऑस्ट्रियाचा घास घेतला, हिटलरनी ज्या वेळेला सुडेटनलँड घेऊन टाकला, अशा वेळेला सुद्धा किंवा सार प्रांत सुद्धा घेऊन टाकला हिटलरनी, असं केलेलं असताना सुद्धा नेव्हिल चेंबरलेननी हे सगळं ऍक्सेप्ट केलं. का? कारण हिटलरच्या जर्मनीच्या रूपाने ऑटोमॅटिकली एक बांध घातला जात होता रशियाच्या एक्सपान्शनला. हा झाला दुसरा किस्सा. कारण जसं लेनिन उलटला शेवटी, त्याच पद्धतीने नाकापेक्षा नथ जड झाली. ज्या स्पाइक द डॉगचा म्हणजेच हिटलरचा वापर करून घेतला दोस्त राष्ट्रांनी, तो हिटलरच बघता बघता इतका प्रबळ बनला की तो रशियन USSR परवडला, तो USSR द टॉम परवडला, इतका हा स्पाइक हा डोईजड झाला जेरीच्या. आणि म्हणून इतिहासात जसं पहिल्यांदा एकेकाळी नेपोलियनच्या बाबतीत घडलेलं होतं, नेपोलियनला अर्थात त्याला कोणी असा स्पाइक नव्हता, त्याला कोणी काही घडवलं होतं म्हणजे बाहेरच्या कुठल्या शत्रूंनी घडवलेलं होतं वगैरे, असं अजून तरी माझ्या वाचनात नाही आलेलं, किंवा माझं चिंतन करून सुद्धा मला तशा काही सापडत नाहीयेत क्लूज. पण नेपोलियनला संपवण्यासाठी जसं इंग्लंड आणि रशिया एकत्र आले होते, त्याच पद्धतीने या हिटलरला संपवण्यासाठी, म्हणजेच या स्पाइकला थोपवण्यासाठी टॉम आणि जेरी एकत्र आले. असा एक विरळ असा एक प्रसंग घडला. हे घडताना सुद्धा चर्चिलनी अक्षरशः देवपाण्यात ठेवले होते की काय, कोण जाणे. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ते जे अमेरिकन जे जहाज होतं, ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की सिव्हिलियन लोक होते, ते जहाज बुडवण्याचं दुस्साहस जर्मन युद्धनौकांनी केलं, पाणबुड्यांनी केलं. आणि त्यामध्ये दुर्दैवाने ते अमेरिकन लोक, त्यांचा हकनाक बळी गेला, ज्यामुळे अमेरिका थेटपणे युद्धात उतरली. म्हणजे आधी अमेरिका युद्धात नव्हती का, तर होती, परंतु अमेरिकन सैनिक हे युरोपियन जमिनीवरती अजूनपर्यंत थेट उतरलेले नव्हते. नुसतीच लष्करी सामुग्री, अर्थसहाय्य या गोष्टी अमेरिकेकडून होत होत्या. तर तसं व्हावं, अमेरिकेनी सपोर्ट करावा, यासाठी चर्चिलनी अक्षरशः म्हणजे साकडं घातलेलं होतं. आणि ज्या दिवशी अमेरिकेचं ते जहाज बुडालं, त्या दिवशी चर्चिलनी जरी कंडोलन्सेस म्हणजे श्रद्धांजली वाहिली,
तरी सर्वात आधी टाळी वाजवली चर्चिलनी. सगळ्यात खुश कोण झाला तर चर्चिल झाला. कारण त्याला खात्री होती की आता अमेरिका स्वस्थ बसू शकणार नाही. अमेरिकेला आता युद्धात थेटपणे उतरावंच लागेल. तर मित्रांनो, हे जे मी आता तुम्हाला टॉम, जेरी आणि स्पाईक यांचं सांगितलं, अशाच पद्धतीने नाही का साधारण अफगाणिस्तानमध्ये जेव्हा रशियन फौजा जेव्हा USSRच्या फौजा ज्यावेळेला अफगाणिस्तानमध्ये घुसल्या होत्या 80च्या दशकात, त्यावेळेला त्यांना हुसकून लावण्यासाठी, तिथून घालवून देण्यासाठी अमेरिकेने नवीन स्पाईकची निर्मिती केली होती. पाकिस्तानच्या भूमीवरती लष्कर-ए तैयबा सारख्या किंवा तालिबान सारख्या दहशतवाद्यांची निर्मिती करण्यासाठीचे प्रशिक्षण तळ उभे करायला लावले अमेरिकेने. कुणाच्या पैशांनी? सौदी अरेबियाच्या पैशांनी. पण मागे फूस कुणाची? अमेरिकेची. करवणं कुणाच्या करवी करून घेतलं? पाकिस्तानच्या करवी करून घेतलं. आणि हे प्रशिक्षण दिलेले जे अफगाणी दहशतवादी होते त्यांच्या माध्यमातून, ते जे मुजाहिदीन होते त्यांच्या माध्यमातून रशियाच्या विरुद्ध अफगाणिस्तानच्या भूमीमध्ये संघर्ष सुरू केला. परिणामी तिथे रशियाचं सैन्य बघता बघता पराजित व्हायला लागलं आणि त्यांना अफगाणिस्तान सोडून पळून जायला लागलं. ते जे स्पाईक सारखा जे वापर करून घेतला ना अफगाणिस्तानमध्ये या मुजाहिदीनांचा आणि दहशतवाद्यांचा, इस्लामिक दहशतवाद्यांचा, ते सुद्धा नंतर उलटले. जसा लेनिन उलटला, जसा हिटलर नाकापेक्षा नथ जड झाला, त्याच पद्धतीने हे जे इस्लामिक दहशतवादाचं भूत आहे, ज्याला खतपाणी घालण्याचं काम अमेरिकेने केलं, पुढे त्याच अमेरिकेच्या विरुद्ध हा इस्लामिक जिहाद, इस्लामिक दहशतवाद हा फोफावत गेला आणि तो त्यांच्यावर उलटला. 9/11ला शेवटी ट्विन टावर्स कोलॅप्स झाले. 9/11ला WTC कोलॅप्स. आज तागायत अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्र यांच्या विरुद्ध इस्लामिक दहशतवाद काम करतोय. म्हणजे बघा, हा जो स्पाईक आहे प्रत्येक केसमध्ये, आणि इराणचा तर मी तुम्हाला सांगितलंच, खोमेनीचा किस्सा, प्रत्येक केसमध्ये हे पाश्चात्य राष्ट्र आपली लढाई कुठल्या तरी दुसऱ्या स्पाईक नावाच्या कुत्र्याने लढावी. आपला जो ॲडव्हर्सरी, आपला जो शत्रू आहे त्याचा काटा काढण्याचं काम दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या कुत्र्याने करावं आणि आपली स्किन वाचावी, ह्याचा प्रयत्न सातत्याने पूर्वी एकेकाळी ब्रिटननी केला, आता ते अमेरिका करतंय. ही एक रिकरिंग थीम आहे, पुन्हा 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 घडणारी. आता सध्या जागतिक पटलावरती अमेरिकेच्या दृष्टीने, कारण इथं लक्षात घ्या, हे स्वतःला जेरी कोण समजतंय? पूर्वी ब्रिटन स्वतःला जेरी समजत होता आणि त्याच्या शत्रूला तो टॉम समजायचा. आज अमेरिका, गेल्या 30, 40, 50 वर्षांमध्ये अमेरिका स्वतःला जेरी समजतो, त्याच्या शत्रूला तो टॉम समजतो. आजच्या काळामध्ये त्यांचा खरा शत्रू रशिया नाही, त्यांचा खरा शत्रू आहे चीन. चीन हा आजच्या काळातला आहे टॉम. तर अशा या टॉमला कंट्रोल करण्याचं काम स्वतः जेरीनी कशाला करायचं? अशा त्या विचारातून आत्ताच्या काळातला जो जेरी आहे, म्हणजे आत्ताच्या काळातला जो हा अमेरिका आहे, तो या टॉमला रोखण्यासाठी स्पाईकच्या शोधात आहे. आणि हे काल परवाचं नाही आहे. गेल्या 20-25 वर्षापासून हा जो जेरी आहे तो एका स्पाईकच्या शोधात आहे, एका कुत्र्याच्या शोधात आहे. आणि हा कुत्रा म्हणजे भारत. सॉरी मित्रांनो, अमेरिकेच्या दृष्टीने, अमेरिकन जेरीच्या दृष्टीने भारत हा स्पाईक द डॉग आहे. येस, जर भारताच्याकडे एवढी अक्कल असली नसती तर आत्तापर्यंत भारताचा वापर केला गेला असता आणि यूज अँड थ्रो करून फेकून दिला असतं. कुणी? अमेरिकेने. कारण ती अमेरिकेची पद्धत आहे. आणि मग पुन्हा अमेरिका आणि भारत यांचे रिलेशन्स स्पॉइल झाले असते. भारताला सर्व प्रकारची आणि खास करून लष्करी प्रकारची मदत आणि इंटरव्हेन्शन करण्याचं निमंत्रण अमेरिकेने वेळोवेळी दिलेलं आहे आणि होतं.
खास करून अफगाणिस्तानमध्ये 2001ला WTC कोलॅप्स झाल्यानंतर अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानात घुसलं आणि तिथे त्यांचा प्लॅन नव्हता 15-20 वर्ष तिथेच मुक्काम ठोकायचा अफगाणिस्तानात, असा अमेरिकेचा बिलकुल प्लॅन नव्हता. त्यांना तिथून निघायचं होतं. आणि म्हणून ओबामा प्रशासन ज्या वेळेला सत्तेत होतं अमेरिकेत, त्यावेळेला तेव्हाच्या भारत सरकारला अमेरिकेने विचारून झालेलं होतं की आम्ही इथून पुल आउट करतो, अफगाणिस्तानातून आम्ही बाहेर पडतो, मात्र या ठिकाणी तुम्ही तुमचं सैन्य आणाल का? भारताने स्पष्ट शब्दात सांगितलं, सॉरी, आमची जराही ह्याच्यात इथे पोहोचण्याची, इथे इंटरव्हीन करण्याची इच्छा नाही. अगदी मी तर म्हणेन ओबामा प्रशासन तर नंतर आलं, पण अगदी बिल क्लिंटनच्या काळात सुद्धा भारताच्याकडे मदतीची याचना अमेरिकेने अप्रत्यक्षपणे केलेली होती. बॅकडोअर्स पॉलिसीमध्ये तर अगदी केलेलीच होती. पण तेव्हा वाजपेयी सरकारने क्लिअर कट सांगितलं, सॉरी, आम्ही लष्करी मदत असल्या प्रकारची करणार नाही, आम्ही फक्त शांततापूर्ण मदत करू. थोडक्यात भारताने असं सांगितलं, तुमच्या लढाया तुम्ही जिंका, तुमच्या लढाया तुम्ही खेळा, तुम्ही हारा जिंका व्हॉटेव्हर, पण तुमच्या लढाया तुम्ही खेळा, तुमच्या वतीने आम्ही कुठली लढाई खेळणार नाही. कारण मित्रांनो, अफगाणिस्तानात जाणं म्हणजे केवळ अफगाणिस्तान नाही, तर अफगाणिस्तानचा शेजार हा चीनशी सुद्धा आहे. त्याच्यामुळे चीनशी शत्रुत्व पत्करणं हा एक प्लॅन होता. आणखीन एक मित्रांनो तुम्हाला आता सांगायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये टायमिंगला फार महत्व आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य कधी गेलं? 2021 साली गेलेलं आहे. आणि असंच नाही गेलं, एका प्रॉपर प्लॅन निशी गेलं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण क्रोनॉलॉजी बघा मित्रांनो, क्रोनॉलॉजी फार महत्वाची आहे. 2020 साली 15 जून 16 जूनच्या दरम्यान गलवान घाटीचा किस्सा झाला. गलवान घाटीचा किस्सा झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यात आपण चीनी सैनिकांना झोडून काढलं. काही चीनी सैनिक मृत्युमुखी पडले गलवान खोऱ्यात. ती घटना घडली. त्याच्यानंतर बरोबर 1 वर्षांनी अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानातून निघून गेलं. काही संबंध आहे याच्यामध्ये? तुम्हाला वाटेल याच्यात काही संबंध नाही, पण नाही, आहे, संबंध आहे. गेल्या व्हिडिओमध्ये मी तो सांगितलाय संबंध, त्यामुळे मी आता रिपीट नाही करणार. पण मित्रांनो, कदाचित अमेरिकेला असं वाटलं भारताच्या विषयी की येस, आता चीनशी भारताची झोंबी लागू शकते. इनफॅक्ट लागलेलीच आहे. म्हणजेच थोडक्यात आपली लढाई, आपली म्हणजे अमेरिकेची लढाई लढण्यासाठी एक नवा स्पाइक द डॉग तयार झालेला आहे भारताच्या रूपाने. आता आपण लांब बसून मजा बघू शकतो, असं अमेरिकेला वाटलं. पण मित्रांनो, हा गेम अमेरिकेवरती उलटणार आहे. कसा उलटणार आहे नेमका, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. कसा, तर त्याचं खूप सोपं उत्तर आहे की गेम फक्त अमेरिका नाही खेळत आहे. गेम फक्त अमेरिका नाही खेळत आहे, अनेक राष्ट्र गेम खेळतात. चीन पण गेम खेळतोय, भारतही गेम खेळतोय, सगळी राष्ट्र गेम खेळत आहेत जागतिक पटलावरती. आणि दुसरी गोष्ट, हा व्हिडिओ बघताना आणि पुढचाही व्हिडिओ बघताना एक लक्षात घ्या, ना मी अमेरिकेच्या बाजूनी आहे, ना मी चीनच्या बाजूनी आहे. मी केवळ आणि केवळ भारताच्या बाजूनी आहे. त्याच्यामुळे केवळ चीन विरोध करायचा म्हणून अमेरिकेला जवळ करायचं, अमेरिकेच्या गळ्यात गळे घालायचे, अशा प्रकारचा मी नाही. मी पूर्णपणे भारतवादी आहे आणि अमेरिकेच्या गळ्यात गळे सुद्धा घालायला मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त विचार करून हे केलं पाहिजे. त्यात फायदा जर असेल तर वाय नॉट, जरूर. पण ज्या काही मिठ्या असतील त्याही मिठ्या डोळस असतील, त्यामध्ये सावधपणा असणार. माझ्या विचारामध्ये सावधपणा आहे. सावधपणे मैत्री आणि सावधपणे शत्रुत्व. कुठलीही गोष्ट बेसावधपणे करून चालणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बेसावधपणा आणि आंधळेपणा याची जबर किंमत चुकवावी लागते. त्याच्यामुळे तुम्ही सतत डोळस असायला लागतं आणि सतत सावध असायला लागतं. तर मित्रांनो, जास्ती ताणत नाही, पण एवढं नक्की की अमेरिकेचा गेम अमेरिकेवर कसा उलटणार आहे याच्या संदर्भातला पुढचा व्हिडिओ माझा तुम्ही जरूर बघा. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.